नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला ठिकाणी 20,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावर आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ या पदासाठी निघालेली आहे। 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। तुमच्याकडे MBBS डिग्री असेल, MNC काउन्सिलकडे नोंदणी तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा 70 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। 60,000 रुपये इतके दरमहा वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी NUHM साठी वॅकन्सीज आहे। अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 5 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, MNC काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे। 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी तुमची असेल, 65 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। 20,000 रुपये इतके वेतन दरमहा तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थ सायन्समध्ये, BDS झालेलं असेल, BA झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, BHTH झालेलं असेल, B फार्म झालेलं असेल किंवा MPH झालेलं असेल किंवा MHA झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18 ते 38 वर्षापर्यंतची ओपन कॅटेगरीसाठी आणि 18 ते 43 वर्षापर्यंतची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयमर्यादा या पदासाठी आहे। 32,000 रुपये एकत्रित मानधन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 9/8/2024 ते 21/8/2024 या काळादरम्यान सकाळी 10:30 ते 5:45 वाजेपर्यंत या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहेत सादर करू शकणार आहात। 21/8/2024ला सकाळी 10 वाजता तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। 5 वाजता मुलाखतीसाठी आल्यास या ठिकाणी तुमची मुलाखत पात्र या ठिकाणी नसणार आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी तुम्हाला फीस पेमेंट जे आहे भरावं लागणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपयाचा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या नावाने तुम्हाला DD या ठिकाणी काढावं लागेल। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। माननीय आयुक्त तथा अध्यक्ष निवड समिती लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या नावाने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत जमा करायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।